बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचे स्थलांतर. गेल्या काही दिवसांपासून शहरात व धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक ठिकाणांच्या वाहतुकीच्या मार्गावर पुराचे पाणी येऊ लागल्याने वाहतुकीचे मार्ग बंद होऊ लागले आहेत. कोल्हापूरमधून कसबा बावडा मार्गे शिळेला जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. राधानगरी धरणाच्या 2 दरवाजातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागत आहे. जिल्हा प्रशासनही पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाले आहे. करवीर तालुक्यातील चिखली येथील पूरग्रस्त नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत असल्याची माहिती करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली. सध्या पंचगंगेची पाणीपातळी धोका पातळी गाठली असून पाणीपातळी 43 फुटांवर पोहोचली आहे. 74 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.